पाऊस येतोय, भरपूर पाऊस आलाय आणि आम्ही एका ठिकाणी थांबलोय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. नेहमीप्रमाणे सकाळपासून घरची कामं झाली, पूजा वगैरे झालेली आहेत. इव्हिनिंगचा स्वयंपाक वगैरे सुद्धा करून ठेवलेला आहे आणि मुलांसाठी वगैरे आज माझा उपवास. मैत्रिणी आलेल्या असतील गेटपाशी, मी तिथंच चाललेले आहे कारण आज आमच्या कम्युनिटीमध्ये ना आषाढी वारी असते. आम्ही सगळ्या सोसायटीमध्ये फिरतो आणि त्यानंतर छान अशी आरती असते, प्रसादाचा कार्यक्रम असतो. चला पुन्हा एकदा सगळे एकत्र येतील आणि आनंदाने हा सणसुद्धा साजरा होईल. आज सकाळपासून म्हणाल तर ऊन पावसाचा असा खेळ सुरू आहे. सकाळी भरपूर पाऊस झाला, त्यानंतर ऊनसुद्धा पडलं. मला वाटलं की अरे छान, आता ऊन पडलेलं आहे तर सगळे बाहेर निघतील या सणाच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. आता थोडा थांबला आहे पण ढगाळ वातावरण आहे, ढग दाटून आले आहेत. थोड्या वेळानं पाऊससुद्धा पडेल पण हरकत नाही, ही वारी आहे ना आपण पावसातसुद्धा आनंदाने साजरी करू. छान दिसायला लागलेस. सकाळी वेगळी साडी नेसली होती, आता वेगळी. जमत नाहीस का? दोन दोन वेळा साड्या नेसून. हो, मला तर खूप आवडते. छान सोडत नाही आम्ही. ऍक्च्युली आता ड्रेस घालायचा की काय असा विचार करत होतो कारण पाऊस येईल असं वाटलं होतं. म्हटलं जाऊ दे घालूया. हां, ब्लॅक. आपण संक्रांतीला घालतो ना ग. आज असं वाटलं, इच्छा झाली होती माझी साडी नेसायची. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो वारकरी हातात टाळ मृदुंग घेऊन ज्ञानोबा तुकारामाचा गजर करतात, तेव्हा महाराष्ट्राच्या मातीतल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवाहाचे विलक्षण दर्शन घडून येतं, नाही का?
आम्ही दोघे अशा निमित्तानं नेहमी भेटत असतो आणि आमच्या नंतर ही पण ओटीला गेलती आणि खूप छान छान फोटो आणि व्हिडिओ मस्त. तू पण एन्जॉय भरपूर केलंस ना? खूप छान छान. चला भेटतात असे कोणी ना कोणी तर या निमित्तानं. छान वाटलं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तर आता शिल्पा म्हणत होती आपण भेटून बरोबर 1 वर्ष झालं. ऍक्च्युली काल रात्री पण तिचा फोन आला होता, बघ ना 1 वर्ष झालं आपण भेटून आणि आता ही क्लिप मेन्शन कर म्हणे. चला 1 वर्ष झालंय आम्ही भेटून आता. मस्त. विठू माऊलीच्या रंगात रंगून गेलेली अशी ही आषाढी वारी आम्ही खूप छान पद्धतीनं सेलिब्रेट करतोय. आणि इथले मंदिर म्हणा तर इथं बघू शकता की किती सुंदर आणि छान डेकोरेशन केलेलं आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत असते की सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी जमतात असं नाही. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण त्यांची मनापासून इच्छा असते की आपली संस्कृती आपली परंपरा जपण्याची. आणि पंढरपूरला जाणं सगळ्यांना जमत नाही. पंढरीची यात्रा करणं, पंढरीची वारी करणं खरंच एक सौभाग्य असतं. पण मला असं वाटतं की मनात देव असेल ना, आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून अगदी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी आणि आपापल्या ठिकाणी आपल्या सोसायटीत आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपण आपली संस्कृती जपावी आणि छान पद्धतीनं आपापले सण सेलिब्रेट करावे, साजरे करावेत. त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या कम्युनिटीमध्ये खूप छान पद्धतीनं आषाढी वारी साजरी करत आहोत. नाही पाऊस येतोय आणि आम्ही आता फराळ करतोय. खिचडी आहे आणि काय होतं राजगिराचा लाडू आणि केळ. माझा पण बॉक्स होता. शिल्पा गेली प्रसाद घेऊन, पालखीकडं ठेवली आहे. चल वैशाली, चला बाय बाय. भेटत असते. चल बाय बाय. तर आपल्या दोघींची ऑलमोस्ट सेम साडी झाली. मी फक्त काळी नेसली आज. सावकाश मग स्लिपरी आहे फरशी. बापरे. वैष्णवी चल बाय बाय. वैष्णवी हॅलो फ्रेंड्स. तर खूप छान आमची आषाढी वारी झाली आज. ॲक्च्युली आम्ही सगळ्या सोसायटीमध्ये फिरून येत असतो आणि शेवटी इथं मंदिरात येतो. आणि छान असा कार्यक्रम होऊन जातो. आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. बाय बाय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि पाऊस आता सुरू झाला आहे. प्रसाद खाल्ला, खिचडी इथंच, केळ आहे, घरी घेऊन जाते हा प्रसाद. चला आता पाऊस आलाय, छत्री नाही आहे.